नमस्कार. पासबुक. लेखक अनामिक. अभिवाचन अनुराधा कर्वे. जान्हवीचं लग्न लक्ष्मी काकूंनी अगदी थाटामाटात लावून दिलं होतं. प्रेमविवाह होता. शेखर तसा त्यांना सालस वाटला होता. मिया बीवी राजी त्यांनी काहीच आडकाठी केली नाही. मांडव परतनीसाठी शेखर आणि जान्हवी आले तेव्हा लक्ष्मी काकूंनी त्या दोघांचं एक जॉईंट अकाउंट जवळच्या बँकेत उघडून घेतलं. 2 दिवस राहून ते नवीन जोडपं परत जाण्याच्या तयारीला लागलं. दोघंही नोकरीचे, रजेचे प्रॉब्लेम होते. जान्हवी एकटीच आपली सुटकेस भरत होती. येऊ का गं जानू? झाली तयारी? काकूंनी रूममध्ये प्रवेश करत विचारलं. काकू, अगं असं काय परक्यासारखं विचारतेस? ये की. आणि शेवटपर्यंत हे तयारीचं झेंगट संपत नाही बघ. बोल, काय म्हणतेस? हे बघ बाळा, तुझी आई असती तर तुला 4 संसारोपयोगी गोष्टी माझ्यापेक्षा जास्त सांगितल्या असत्या. ती शिकलेली होती. मी काय अडाणी बाई. काकू, बस कर गं ते जुनं रडगाणं. एकतर तू फक्त नात्याने काकू आहेस, पण माझ्यासाठी आईच आहेस ना. आणि शिक्षणापेक्षा तुझा अनुभव किती मोठा आहे आणि मला अभिमान आहे हा त्याचा. बरं, तर मग माझं ऐक. मी तुम्हा दोघांचं एक जॉईंट अकाउंट बँकेत उघडलं आहे. त्याचं हे पासबुक. आज माझ्या लेकीचं लग्न झालं म्हणून यात माझ्याकडून 10,000 भरलेत. तुम्ही काही सुखद आठवणी घटना घडली तर त्यात काही पैसे भरून ती घटना लिहून ठेवत जा. एक आठवण म्हणून ग. ओके काकू, मस्त कल्पना आहे ही. शेखरला पण आवडेल. तिला ते पासबुक देऊन काकू निघून गेल्या. प्रेम म्हणजे प्रेम असतं, पण लग्न म्हणजे व्यवहार असतो. अनेक तडजोडी कराव्या लागतात. चूक नसतानाही नमतं घ्यावं लागतं. जोडीदाराशी मतभेद होतात. जिव्हारी लागणारे अपमान सहन करावे लागतात. नवरा बायकोतला इश्यू, चिडचिड हे सगळंच येतं. याला जान्हवी आणि शेखरही अपवाद नव्हते. घरचं आवरून ऑफिसला पोचताना जान्हवीची दमछाक होत होती. शेखर मुळीच मदत करत नव्हता. दमून भागून शेखर घरी आला तर जान्हवीची मीटिंग उपटायची. खडाजंगी तर रोजचीच झाली होती. शेखर, हे अति होतं आहे. मीही माणूस आहे. मलाही मर्यादा आहेत. मीही तुझ्यासारखे जॉब करते ना. कर ना एखादा दिवस हाताने चहा, काही बिघडत नाही. जानू, हल्ली क्षुल्लक कारणांचा तू इश्यू करतेस हा. मी सहज म्हणालो होतो चहा कर म्हणून, कारण माझं डोकं दुखतं आहे. डोकं दुखेल नाही तर काय होईल? रोज मीटिंगच्या नावाखाली दारू घुसून येतो. ओ गॉड, आता तर तू मला चक्क दारुड्या ठरवतेस. काय भुरळ पडली होती कुणास ठाऊक. तुझ्यासारखी भांडकुदळ बायको गळ्यात बांधून घेतली मी. मी आले नव्हते माझ्याशी लग्न कर म्हणून तुझ्या दारी. तूच गोंडा घोळत होतास. असली भांडणं नित्याची झाली होती आणि दोघांनी वेगळं व्हायचा निर्णय घेतला. घटस्फोटाचा निर्णय घेतल्यावर तिनं काकूला फोन लावला. काकू, मी आणि शेखरनी वेगळं व्हायचं ठरवलं आहे. तुझ्या कानावर घालावं म्हणून आणि तुझा सल्ला घ्यावा म्हणून फोन केला आहे. काय? वेगळं होत आहे? अगं बाई, आता काय तुमचा निर्णय झालाच असेल तर त्याला तशी कारणं असतीलच म्हणा. मी ती कारणं काही विचारणार नाही, कारण त्यामुळे तुला त्रासच होईल. असो, ठीकच आहे. जमत नसेल तर केवळ लोकलज्जेसाठी एकत्र राहू नये. पण त्यापूर्वी तू मी दिलेल्या पासबुकातली सगळी रक्कम खर्च करून टाक आणि मोकळी हो जानू. शेखरसोबतच्या त्या आठवणी मागे राहायला नकोत. मग खुशाल पेपर साईन कर डायव्होर्सचे. तू मोकळी झालीस की सांग. दुसरं ठिकाण शोधूया. ठेवू आता. बाय.
आणि थँक्स काकू. जान्हवीने फोन कट केला. ती आपलं पासबुक बँकेत जमा करून खातं बंद करण्यासाठी लाईनमध्ये उभी होती. लांब नंबर होता. वेळ जावा म्हणून तिने हातातलं पासबुक उघडलं. त्यातली या एंट्रीवरून तिची नजर फिरू लागली. रिमार्क कॉलममधल्या नोट्स पण ती पाहत होती. 20 फेब्रुवारी 10,000 जमा. जानूचं लग्न झालं काकूतर्फे. 2 मार्च 5,000 जमा. हनीमूनला जातोय जान्हवी. 15 मार्च 5,000 जमा. नवा टी व्ही घेतला शेखर. 5 मे 1,000 जमा. मला प्रमोशन मिळालं जानू. 30 मे 2,000 जमा. शेखूचं सिलेक्शन. 20 जून 7,000 जमा. जानूची प्रेग्नन्सी कन्फर्म शेखर. आणि असं बरंचसं होतं. जवळपास 40,000 जमा होते. रकमेपेक्षा आठवणी अनमोल होत्या. किती सुंदर दिवस शेखरसोबत घालवलेत नाही. क्षुल्लक इगोपायी आपण त्याच्यावर आणि स्वतःवर अन्याय करायला निघालो होतो. पण आता केवळ आपण सरेंडर करून फारसं हशील होणार नाही. शेखरनी पण माघार घ्यायला हवी ना. तिच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या. ती बँकेची लाईन सोडून माघारी फिरली. काउंटरजवळ आलेला नंबर सोडून जाणाऱ्या बाईकडे लोक आश्चर्याने पाहत होते. शेखर, हे पासबुक घे. यात काही पैसे आहेत. ते तू हवे तसे खर्च करून टाक. ते झालं की सांग, मी लगेच डायव्होर्स पेपरवर सही करते. शेखर आश्चर्याने पाहतच राहिला. पण काही न बोलता त्यांनी ते पासबुक आपल्या ऑफिस बॅगेत कोंबलं. आज ऑफिसात जाता जाता हे खातं बंद करून टाकू. बँक वाटेतच तर आहे, असा काहीचा विचार करून तो घराबाहेर पडला. जान्हवी आज घरीच राहिली होती. शेखर रात्री उशिरा घरी आला. त्यांनी बॅगेतून सकाळचं पासबुक टेबलावर आपटलं आणि शॉवर घ्यायला बाथरूममध्ये निघून गेला. काहीतरी बिनसलं होतं. हा बँकेत गेलाच नाही की काय? तिनं थरथरत्या हाताने ते पासबुक उघडलं. आश्चर्याने ती डोळे फाडून पाहतच राहिली. त्यात आजच्या तारखेला एक एंट्री होती. 21,000 जमा. माझं प्रेम आणि संसार वाचल्याबद्दल. तिच्या डोळ्यात पाण्याचा डोह साचू लागला. मागून शेखरने तिला अलगद मिठी मारली. त्यानं नुकत्याच घेतलेल्या शॉवरमुळे मंद सुगंध येत होता. ती त्यात विरघळून गेली. सॉरी, ती कशीबशी पुटपुटली. जानू, नो थँक्स, नो सॉरी. आपलं प्रेमात हेच ठरलं होतं. आताही तेच असू दे. आज मला एक नवीन धडा मिळाला आहे. मी लग्नाआधी तुझ्यावर प्रेम करायचो तेव्हा तुझ्याकडून कसलीही अपेक्षा केली नव्हती. हे अपेक्षेचं मोहोळ आपल्या लग्नानंतरचं. तेव्हा आजपासून नो सॉरी, नो थँक्स आणि नो अपेक्षा. तरी आजवर जे मूर्खासारखं वागलो त्याबद्दल त्याचा सॉरी शब्द तोंडातच राहिला. कारण तिने त्याचा मार्गच बंद करून टाकला होता. जगात सर्वात सुंदर गोष्ट कोणती असेल तर ती कुटुंब व्यवस्था. तिला वाचवा. जमलं तर एखादं पासबुक तुम्हीही उघडून घ्या.